आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पूर्वी आरक्षणाला उच्चवर्णीयांचा म्हणजेच ब्राह्मणी मानसिकता असणाऱ्या लोकांचा विरोध होता. दलितांना आरक्षण देऊ नये यासाठी हे लोक आरक्षण धोरणाला विरोध करत होते. आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. असं असताना आरक्षण उपवर्गीकरणाला काही लोक विरोध करीत आहेत. या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या लोकांची मानसिकता ही ब्राह्मणी मानसिकताच आहे हे सिद्ध होते. भारतातील अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर सुखदेव थोरात देखील आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करीत आहेत. यावरून हेच सिद्ध होते की डॉक्टर थोरात यांची मानसिकता ही ब्राह्मणवादीच आहे. त्यामुळेच ते ब्राह्मणवादी विचारवंत आहेत असंच म्हणावे लागेल. म्हणूनच या ब्राह्मणवादी मानसिकतेला विरोध करण्यासाठी आणि 58 जातींचे ऐक्य करण्यासाठीची चळवळ म्हणजे आरक्षण वर्गीकरणाची चळवळ आहे, असे मत आरक्षण चळवळीतील नेते आणि लाल सेनेचे अध्यक्ष गणपत भिसे यांनी मांडले. बीड जिल्ह्यातील परळी येथील तळणी या गावी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर राज्यव्यापी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ऍडव्होकेट वैजनाथ वाघमारे होते. सदर परिसंवादामध्ये लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, विक्रम मिसाळ, मच्छिंद्र सत्ते यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे अनिल चांदणे, दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब दुनघव, दलित महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूराव उदारे, दलित महासंघाच्या बीड शहराध्यक्ष आशाताई दुताडमल, सोनापेठ वरून आलेले आकाश चव्हाण आणि बीड परभणी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते. सदर कार्यक्रमाला महिला मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती. या राज्यव्यापी परिसंवादाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मंडळींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहुजन समाजाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली. तळणी येथील हा परिसंवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती, यात शंका नाही, आणि त्याला प्रतिसाद ही खूप चांगला मिळाला. एकूणच या परिषदेमुळे संपूर्ण परिसरातील आरक्षण उपवर्गीकरणाच्या विषयाने पुन्हा एकदा जोर धरला आहे, यात शंका नाही. की परळी संपूर्ण पिवळी झाली पाहिजे. दोस्तो, हा लढा आणि ह्या लढ्यामध्ये सहभागी असणारे जेवढे काही नेते मंडळी असतील, जी समाज मंडळी असेल, तो हा लढा केवळ आरक्षण वर्गीकरणाचा लढा म्हणून त्याकडे बघू नका. तर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या माणसाला माणूसपण मिळावं, त्याची मानवी प्रतिष्ठा जपली जावी म्हणून या ठिकाणच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. या ठिकाणच्या माणसासारख्या माणसाला पिण्याच्या पाण्याचा अधिकार नव्हता. ज्या तळ्यावर गाढवं, कुत्रे आणि मांजरे जाऊन या ठिकाणी पाणी पित होते, त्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. तो सत्याग्रह ज्या पद्धतीनं मानवी मूल्याचा होता, त्यापेक्षा कैक पटीनं मानवी मूल्याचा हा संघर्ष आपण लढतो आहोत. की ज्या जाती हजारो वर्षापासून ज्यांच्या वाट्याला काहीच आलेलं नाही, त्या सर्व जातींचा आपण लढा लढतो आहोत. आणि हा लढा केवळ मांगाचाच नाही. ज्या भंग्यानं, ज्या मेहतरानं या देशाची हजारो वर्ष सेवा केलेली आहे, तुमची मानवी निष्ठा या ठिकाणी हातानं भरून त्या ठिकाणी वर्षानुवर्ष डोक्यावर मानवी निष्ठा या ठिकाणी वाहिलेली आहे. त्या भंग्याच्या मेहतरांना सुद्धा मांगाप्रमाणेच न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणच्या होलाराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणच्या डकीलवाराला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून हा लढा जे कुणी लढत आहात, तुम्ही सर्व नशीबवान आहात की या काळामध्ये तुम्हाला ह्या लढ्यामध्ये सहभागी व्हायची संधी आहे. आणि हा लढा एक त्या मांगाचा नाही, तर 59 जातीच्या न्यायासाठी हा मांगाचा लढतोय. आणि ज्यावेळेस 25-50 वर्षाच्या नंतर आरक्षण पुन्हा शिकवलं, तर या महाराष्ट्राने या देशाला सांगावं लागेल की आरक्षणाचं महत्व आम्हाला मांगानं शिकवलेलं आहे. ही खुणगाड बाळगा आणि ह्या लढ्यामध्ये सहभागी व्हा. एवढंच मी या ठिकाणी माझी भूमिका मनोगत ठेवतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय लहुजी, जय भीम आणि लाल सलाम. धन्यवाद सर. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.